जय श्री कृष्ण। गोकुळ अष्टमीच्या दिवशी मोरपिसाचे हे उपाय करा, म्हणजे सर्व समस्या दूर होतील। संपत्ती वाढविण्यासाठी जर तुम्ही मेहनत करूनही तुम्हाला पात्र असलेले फळ मिळत नसेल, घरातील आर्थिक अडचण दिवसेंदिवस अधिकच गडद होत असतील, तर गोकुळ अष्टमीच्या दिवशी पूजेच्या वेळी कृष्णाच्या मूर्तीजवळ 5 मोरपीस ठेवा आणि कृष्णासह त्याची पूजा करा। त्यानंतर त्यांना 21 दिवस पूजास्थळी ठेवा आणि पूजा करत राहा। 21व्या दिवशी पूजा केल्यानंतर त्यांना घरात ज्या ठिकाणी पैसे ठेवले जातात त्या ठिकाणी ठेवा। आशीर्वाद मिळतील आणि अशा नवीन संधी उपलब्ध होतील, त्यामुळे पैशाचे संकट दूर होईल। पती पत्नीचे भांडण संपेल। जर तुमच्या वैवाहिक जीवनात कोणत्याही प्रकारची समस्या असेल किंवा पती पत्नीमध्ये भांडणे होत असतील, तर जन्माष्टमीच्या दिवशी तुमच्या बेडरूममध्ये पूर्व किंवा उत्तर दिशेला भिंतीवर 2 मोरपंख एकत्र ठेवा। त्यानंतर वैवाहिक जीवनातील संबंधित समस्या संपतील आणि नातेसंबंधित गोडवा येईल। वास्तुदोष दूर करण्यासाठी असे मानले जाते की सर्व देवदेवता मोरपिसात निवास करतात, त्यामुळे तुमच्या घरात वास्तूशी संबंधित काही समस्या असल्यास गोकुळ अष्टमीच्या दिवशी मोराची पिसे घरी आणा। पूजेनंतर ती पूर्व दिशेला ठेवावी। त्या घरात ठेवल्याने वास्तुदोष दूर होतात। राहू केतूच्या वाईट परिणामापासून मुक्त होण्यासाठी जर तुम्ही राहू केतूचे वाईट परिणाम भोगत असाल, तर गोकुळ अष्टमीच्या दिवशी बेडरूमच्या पश्चिम भिंतीवर मोरपीस लावा, त्यामुळे बरेच फायदे मिळतील। या व्यतिरिक्त घराची नकारात्मकता दूर करण्यासाठी घराच्या प्रवेशद्वाराच्या दरवाजाच्या चौकटीवर बसलेल्या आसनात गणेशजीची स्थापना करा। त्याच्यावर 3 मोराची पिसे लावा, त्यामुळे घरातील नकारात्मकता दूर होईल आणि शुभ परिणाम मिळू लागतील। जय श्री कृष्ण, जय श्री कृष्ण, जय श्री कृष्ण।